माझ्या बाळा, तू जरी चिरडून गेली आमचं आयुष्य, तरी प्रिन्सनं तुमच्यासोबत जे केलं ते लय वाईट. बाळा, त्याला काय माहीत, माझ्या या काळजाच्या तुकड्याला मी किती जपलं होतं. तू तुझ्या आईला म्हणाली होती ना, डोळ्यात पाणी आणून. तात्या बोलतील का ग? मीच बोलतोय बाळा. बाळा, मला विचारायचंय तुला, काय कमी पडलो आम्ही तुला वाढवण्यात? बाळा, जातीपातीच्या चिखलात मी नाही. प्रत्येक हौस मौज हात जोडून उभी होती तुझ्या समोर. आधुनिक जगातलं आधुनिक जीवनशैलीत तुला वाढवलं. तुला बुलेट शिकवली, ट्रॅक्टर, कार सर्व चालवायला शिकवलं. प्रिन्स आणि तुझ्यात काही भेदभाव केलाच नाही. अशा वेळी मी काहीच न कमावणाऱ्या पोरासोबत लग्न कसं मान्य करू शून्य? कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या हातात द्यायचा होता? किशोर वयात मन हळवं व शरीराची भूक तीव्र असते, हे मान्य आहे मला. पण तेवढ्या एकाच कामासाठी जन्म नाही झाला आपला. या वयात उज्ज्वल करिअर करायचं सोडून तुम्ही आजकालची पिढी प्रेमातच करिअर करत आहात. बाळा, तुला जीवापाड जपणारी तुझी आई, तुझ्या केसालाही धक्का लागू नये याची काळजी घेणारा भाऊ, आजी, आजोबा, मामा, मावशी, काका, काकी, आत्या, या सगळ्यांचा एकदाही विचार नाही का गाला तुझ्या मनात? एका मुलासाठी एका झटक्यात आम्हाला लाथडून गेलीस. अगं, लहानपणी तुला झोपवण्यासाठी तासन तास खांद्यावर घेऊन फिरायचो ग मी. तेव्हा झोपेतही कोणाकडे जात नव्हती मला सोडून तू. आम्हा सर्वांपेक्षा काल परवा भेटलेला तो एक पोरगा जास्त महत्वाचा वाटला तुला. आरचे, हे आकर्षण फक्त तुलाच वाटत होतं असं नाही, ते प्रत्येकालाच असतं या वयात. काही जगावेगळं सैराट करावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. कधीतरी बोलायचं होतंस माझ्याशी, नाहीतर आईशी. अगं, सैराट व्हायला का हा एवढाच मार्ग नाही? माझी जिजाऊंनी सैराट होऊन शिवबांना स्वराज्याचा धडा दिला. लक्ष्मीबाईसारखं देशासाठी, मेधा पाटकर आणि समाजासाठी, तर मदर तेरेसा रंजल्या गांजल्यांसाठी सैराट झाल्या होत्या. तुला माहिती आहे का, तू गेल्यानंतर आपल्या तालुक्यात लोकांनी पोरींना शाळा कॉलेजात पाठवणं जवळपास बंदच केलंय. आणि बऱ्याच कवळ्या पोरींची लग्न उरकलेत मायबापांनी अशा सैराट होण्याच्या भीतीनं. तू पळून गेल्यावर त्या वासनांध लांडग्यांची शिकार होण्यापासून वाचली. जर ती अनुभवी बाई आली नसती तर किशोरवयीन परशा तुला वाचू शकला नसता बेटा. मात्र सगळ्याच वाचतात असं नाही ग. मग पाटलेपणाची जाणीव दोघांनाही सतावते. तू गेल्यापासून तुझी आई कधीच हसली नाही ग. आणि आमदारकीचा उमेदवार मी स्वतःला बुडवून घेतलं दारूत, हे सगळं विसरावून. पोरीचे बाप नसलेले काही जण मला बुरसटलेल्या विचाराचे म्हणतील, पण बाळा, आरचे व परशा, मला एकच विचारायचंय, आम्हा सगळ्यांना उद्ध्वस्त करून खरंच तुमचं सैराट होणं जरुरी होतं का? आम्हा सगळ्यांना उद्ध्वस्त करून खरंच तुमचं सैराट होणं जरुरी होतं का? तुझा तात्या. रोज जोक शेअर करत असता, पण आज प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा. आणि हो, डीजे मराठी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. यामुळे मी असे नवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला ते मिळत राहतील. मित्रांनो, सोशल मीडियावरती खूपसे चांगले चांगले संदेश फिरत असतात, जे संदेश नकळत तुम्हाला खूप काही शिकवून जातात. असेच संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न. अर्थात याचे सारे श्रेय हे त्या संदेशाच्या लेखकाला जाते. जे लिखाण मी लिहिलेलं असेल किंवा ते लिहिणाऱ्या लेखकाचं नाव माहिती असेल तर त्या वेळी तसा स्पष्ट उल्लेख केला जाईल. धन्यवाद.